नमस्कार मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर गजानन माऊली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या चॅनलवर मी आजपासून थोडे कुकिंग व्हिडिओज पण टाकणार आहे. तर आज बनवूया आपण राजस्थान. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मी इथून व्हिडिओ का कट केला, तर माऊलीने मोठमोठ्याने टी व्ही लावलं आणि कॉपीराईट येईल म्हणून मी तो व्हिडिओ तिथून कट केला. तर मी इथं सांगत होते की आज मी माझ्या गजानन माऊली या चॅनलवर राजस्थान स्पेशल बाफला बाटी बनवणार होते, आणि तेही सिंपल वाफवून आणि सिंपल डाळ त्याच्यासोबत. तर त्याआधी गॅसवर दूध उतू गेलं होतं, त्यामुळं गॅस मस्त असं साबण लावून फेसने घासून घेतला आणि ओल्या नॅपकिननी पुसून घेतला. तर मी अशा पद्धतीने माझा गॅस स्वच्छ करत असते. आणि ओटा पण ऑलरेडी पुसला होता, परंतु दूध उतू गेल्यामुळं मला अजून एकदा तो स्वच्छ करून घ्यावा लागला. तर इथं माऊली पण मध्ये मध्ये येत होता, डिस्टर्ब करत होता, आणि सारखं बाथरूममध्ये जाऊन पाणी खेळायचं हे त्याचं मुख्य ध्येय असतं. तर मंडळी, ही किचनसमोरची भिंत कितीही स्वच्छ करा तर कुकरचं पाणी वगैरे उडलं की थोडी चिकट होतेच. आणि आम्ही इथं राहायला येऊन कमीत कमी 3 महिने झाले असतील. तर त्याआधीच या खिडकीला इतकं चिकट आहे ना की मी ते स्वच्छ करून घेतलं आहे, परंतु मी अजून जरा स्वच्छ केलं तर खिडकीचा कलरच जाईल. तर मी ठरवलं आता खिडकीला अजून एकदा कलरच मारून घ्यावं, तसला कलरचा डब्बा आणून. आणि माऊलीने साखर खेळून सगळी साखर सांडली होती किचनमध्ये, त्यामुळे मी चप्पल घालून किचनमध्ये आज वावरत होते. मी बाहेर बेडरूममध्ये वगैरे चप्पल यूज करते, परंतु किचनमध्ये नाही, कधी तर खूप गरज असेल तरच. तर मंडळी, अशा पद्धतीने मला आज टिफिन नव्हता आणि रोज चपात्या खाऊन कंटाळा आला होता. तर काय करावं हे खूप वेळ मी विचार करून आले, आणि म्हटलं चला हे जरा टेस्टी पण लागतात आणि खायला सुंदर. आणि तशात माझं गव्हाचं पीठ हे बाजरीच्या पिठावर दळून दिल्यामुळं थोडं चपात्या हलक्याशा काळ्या पण व्हायलेत. मग पीठ संपवायचं पण आहे मला, तर त्यामुळं आज बाफला बाटी बनवणार आहे. तर बाफला बाटी बनवण्यासाठी मंडळी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घरी दळून आणलेलं बेसनचं पीठ. मी बेसनचं पीठ हे फ्रीजमध्ये कवरमध्ये घालून ठेवत असते. जेव्हा लागते तेव्हा 10-20 मिनटं बाहेर आधी काढून ठेवते. तर याच्यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी, छोट्या वाटी एवढं रवा, जो बारीक असतो ना तो. आणि त्यात घालायचे चवीपुरतं मीठ. छान असं मीठ घाला, जेणेकरून कमी पडू नये, कारण की मुलं जर असं सहजच खाल्ली तरी पण त्यांना टेस्ट आली पाहिजे. त्यामुळं छान मीठ घालायचं, छान म्हणजे चवीपुरतं, स्वाद येण्यासारखं. आणि ओवा घालून घेतलं, आणि हा काढला मी सोडा. त्यात थोडंसं अर्धा चमच्यापेक्षा कमी सोडा घालायचा. तर तुम्ही पाहू शकताय मी पिठामध्येच थोडासा सोडा घालून घेतला आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर घेतले. मी कोथिंबीर छान अशी स्वच्छ धुवून कट करून घेतले. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्याजवळ असेल तर 1-2 मूठ एवढं मेथी असतं ना, मेथीचे पानं, ते पण तुम्ही खुडून घालू शकता, असं म्हणजे हाताने तोडून. त्यानंतर थोडीशीच हळद घातली, जिरे घातलेत. हळद खूप भरपूर पण घालायचं नाही, कारण की सोडा घातल्यामुळे आपले बाफला आहेत ना थोडेसे हलकेसे लाल होतात, हळद आणि सोडा मिक्स केल्यामुळं. तर ह्याला छान असं अतिशय घट्ट नाही किंवा अतिशय पातळ नाही, असं मीडियम, असं चपातीला कसं बनवतं ना तसं पीठ मळून घ्यायचं. तर इथे 1-2 मिनटं मी त्याला पाणी मारून ठेवलं होतं, कारण की मी कोथिंबीर वगैरे घेत होते फ्रीजमधनं. मध्ये मध्ये येऊन आमचं माऊली त्याला पीठ मळायचं होतं. तर स्वच्छ धुवून भरपूर 1 मूठपेक्षा जास्त मी कोथिंबीर घातली. तुम्ही सिंपल पण बनवू शकता. तर याला थोडंसं तेल टाकून, तर मी इथं मळताना माऊली येऊन मध्ये मध्ये इतकं करत होता ना, काय विचारू नये. तर त्यामुळं माझं जे काही अर्ध्या तासात काम होणारं असतं ना, ते 1-2 तासावर ढकललं जातं. तर कसं बसं त्याला खेळवत मी इथं पीठ मळून घेतलं. हे काय त्याला मळायचं होतं, तुम्ही पाहू शकताय. जेव्हा हाताला पूर्ण चिकट लागते तर काय करतो, जे काही ड्रेसचे बाह्य असतात ते वर ओढतो, म्हणजे भिजू नये म्हणून. तर छान असं पीठ मळून घेतलं. 1-2च मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. खूप पण रेस्ट करायला ठेवलं की काय होतं, सोडा टाकल्यामुळे पीठ जरा फसफसतं किंवा त्यातले एअर बबल्स निघून जातात.
तर मी तर आज ना तेल लावून केले होते मी आतल्या साईडला. कधी कधी मला जर वेळ नसेल तर तेल वगैरे काही नाही लावत. सिंपल साधं मोठ्या मोठ्या उंड्या गोळा करायचा आणि आपण इडली पात्रात ठेवू शकतो किंवा इडली पात्रात ठेवायचं असेल तर एक पात्र आपल्याला कमी घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त डिस्टन्स असला पाहिजे. तर मी ना मोदक जे काही बनवतो ना आपण चाळणीमध्ये, त्याचमध्ये मी आज बनवणार होते. तर एक मोठ्या पातेल्यामध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं आहे. चाळणीला थोडं तेल लावून घेतलं आणि ते पातेल्यावरती चाळणी ठेवली आणि आता हाताला थोडंसं तेल लावून लावून मस्तपैकी आपण काय करायचं, ही बाटी बनवून घ्यायची. हे सेम बाटी जर तुम्ही तुमच्याजवळ अप्पे बनवायचं साचा असेल तर ते छोटे छोटे आकारचे घेऊन तूप लावून छान असतं त्याला सेकून घेऊ शकता, किंवा फॉईल पेपर यूज करायचा आणि तो पेपर त्याला चांगल्या पद्धतीने रॅप करून गॅसवर तुम्ही जाळीच्या आधारे पण त्याला भाजून घेऊ शकता किंवा कढईमध्ये, किंवा जर चुलीचं आर असेल तर त्यात डायरेक्ट टाकणारे बाटी टाकतात, परंतु फॉईल पेपर लावून घेतलेलं उत्तम असं मला वाटतं. तर तुम्ही पाहू शकता मी छान असं मीडियमपेक्षा जास्तच मोठ्या आकाराचे करते. तर एका चाळणीमध्ये ना माझे 7 एवढेपर्यंत बसले होते. थोडंसं उंडा घ्यायचा, त्याला चपटं करायचं, आतून थोडंसं तेल लावायचं, नसेल तर तूप लावायचं, म्हणजे चिकटपणा होणार नाही. चपातीचं कणिक कसं फोडल्यानंतर चिकट असतं ना, तसं हे होत नाही, कारण की आपण यात रवा सोडा वगैरे घातलेला असतो ना, त्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये स्पॉन्जीपणा येतो. तर हे सर्व शिजत ठेवून मग आता साखर जी काही माऊलीने सांडली होती त्यासाठी तो रडत होता ना, एक फटका पण बसला होता, कारण की पूर्ण अर्धा किलो साखरेच्या डब्यामध्ये पाणी ओतून हे सगळं कारभार केलं आहे. तर मी तर झाडून काढत होते तसंच आणि त्याला पण पाहत होते. तर मी झाडून काढताना पण त्याला मध्ये मध्ये त्याची गाडी आणायची होती, चेअर आणायचं होतं. सकाळी एकदा झाडून झालं होतं, तर हे दुसऱ्यांदा झाडू चाललं होतं माझं किचनमधलं. मी मशीनला कपडे लावून घेतले होते. झाडत झाडत मग मला आठवण आलं की मशीन खूप वेळ झालं बंद झालेले आहे. तर मशीनचे कपडे पण काढून घेतले तसंच. तर असं मी माऊलीला घेऊन दिवसभर माझे कामे चाललेले असतात. पूजा करायला थोडासा उशीर होतो, कारण की मला 10चा टिफिन द्यायचा असतो माझ्या मिस्टरांचा, कारण की 11 11:30च्या सुमारास गाडी येते. जर गाडी गेली की टिफिन चुकतो राहतो, त्यामुळं मी आधी टिफिन झाडू वगैरे सगळं कामं कंप्लीट करूनच पूजा करत असते. तर पाहू शकता मंडळी, सगळीकडे साखर साखरच निघत होती. तरी पण मी किचन आवरून घेईपर्यंत हॉलमध्ये थोडा पसारा हा झालेलाच असतो. तर कॅमेरा पकडताना म्हणजेच मोबाईल पकडताना माझा अँगल चुकला, त्यामुळं आडवं शूट व्हायचं ते शॉर्ट्सचं उभं शूट झालं. तर हे करत करत असताना मशीन उघडून मशीनमधले सगळे कपडे मी काढून घेतलेत. सकाळी एकदा मी ऑलरेडी मशीन लावली होती, त्यानंतर मिस्टरांची युनिफॉर्म होते ते लावून घेतलं. हे मी मिशोवरून मागवलेल्या छोटे कुंड्या होत्या, त्यात पण मला रोपे लावून घ्यायचे आहेत. मिक्सर वगैरे पुसण्यासाठी म्हणून मी बाहेर आणून ठेवलं होतं हॉलमध्ये. हे पहा युनिफॉर्म स्वच्छ आता धुवून झाले आहेत. तर मी वीकली असं एकदा युनिफॉर्म सगळे धुवून घेते छान आणि त्यानंतर इस्त्रीला देते, म्हणजे आठवड्याभराचं माझं आणि माझ्या मिस्टरांचं टेन्शन खत्म म्हणा किंवा नसतं म्हणा. तर आता हे सर्व कपडे मला वाळू घालायचे होते. आता उन्हाळा जास्त सुरू झाल्यामुळं कपडे लगेच वाळतात, परंतु हेच मला थंडीच्या दिवसामध्ये कपडे वाळू घालायला वर जावं लागत असायचं, कारण की थंडी इकडं खूप असते राजस्थानमध्ये, त्यामुळे कपड्यांमध्ये ओलसरपणा हा लवकर वाळला जात नसायचा. त्यानंतर तिकडं माझे बाटी पण शिजून तयार होते, तरी पण 1-2 मिनिट मी त्यांना चेक करत होते आणि शिजलेत का बघून पुन्हा झाकण ठेवत होते, की असं वाटत होतं की अजून एक 10 मिनटं शिजावं.
तिकडे बाफला शिजत होते, बाटी शिजत होते, तोपर्यंत मी काय केलं, थोडंसं मुलांसाठी मुगाची डाळीचं वरण करायचं ठरवलं. पण माऊली आमचा कसं आहे, वरण खात नाही, कारण की त्यात आलेले जिरे मोहरी त्याला आवडत नाही. तुम्ही पाहू शकताय तो प्रत्येक एक काम करताना मला कसा मध्ये मध्ये येतो. त्यामुळे 2 मिनटाचं काम 4 मिनटावर आरामात जातो. आणि कितीही त्याच्या खुर्च्या गाडी लपवून ठेवलं तर शोधून शोधून आणून तो किचन कट्ट्यावर ओट्यावर काम करायला तयारच. तर इथं ना माझं चेहऱ्याचा शॉट हा मिस झाला आहे, कारण की मी एका कॉर्नरला कॅमेरा सेट केला होता. तर इकडं कुकर लावून घेते मी, डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि तोपर्यंत माऊली फ्रीजमधलं आणून ठेवला काय रसगुल्ला. तर मी त्याच्या हातातून घेतलं आणि या घरात मी एकटीच खाते हे रसगुल्ला, कोणीच खात नाही. त्यामुळं मी हातानेच काढलं आणि मला त्यातलं स्वीट हा लिक्विडी पदार्थ आवडत नाही. फक्त तो स्पंज असतो ना, मी तो पूर्ण पिळून घेते आणि मग खाते आणि मला आवडतं. माऊली पण आवडीने घेऊन बसतो, त्यात चमचा घालून त्याला कट करतो, सगळं करतो, परंतु बिलकुल खात नाही. तर मी त्याला एक दिलं होतं आणि मी अर्धं खाऊन घेतलं, परंतु बाहेर जाऊन कट करून तो तसाच ठेवला. तेही मीच नंतरनं खाल्लं. तर मी तर कुकरला मुगाची डाळ ही शिजवून घेतली एक टमॅटो टाकून. जर इच्छा असेल तर त्याला फोडणी द्यायचं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यात तुरीची, मुगाची प्लस थोडीशी हरभऱ्याची, मसूरची डाळ, छिलके असलेली मुगाची डाळ सगळं घालून शिजवून घ्यायचं आणि त्याला आपले सिंपल आमटी करतो ना तशी करायचं. पाहिजे असेल तर तुम्ही तुपाची फोडणी देऊ शकता आणि आंबटपणा हवा असेल तर थोडं चिंच टाकू शकता, थोडंसं गूळ टाकू शकता, टेस्टी लागतं. तर असं मी खूपदा बनवते, परंतु मुलासाठी जेव्हा बनवते तेव्हा आमटी किंवा डाळ ही तशीच ठेवते, फोडणी टाकत नाही. तर अशा पद्धतीनं माझं आजचा स्वयंपाक चालू होता आणि असंच थोडंसं डेली ब्लॉगचे व्हिडिओ मी गजानन माऊली वाणी या चॅनलवर नक्की घालत राहीन. कारण की माझं विजया चराटे अजून एक चॅनल असल्यामुळं तिकडं पण माझे ब्लॉग म्हणा, लाईव्ह म्हणा चालू असतात. मग एकच व्हिडिओ डबल जातो, म्हणून मी गजानन माऊलीवर थोडेसे व्हिडिओ माझे कमी येतात. तर बाटी पण शिजून तयार होते असं कळालं. थोडंसं त्यात सुरी घालून चेक केलं तर चिकटपणा कमी लागत होता. त्यानंतर मी एक बाटी घेतलं आणि त्यात थोडंसं वरण घालून माऊलीला खायला दिलं. वरण म्हणजेच मी सप्पक केलं होतं, यात तुम्ही एक पिंचभर हळद पण घालू शकता. तर माऊलीसाठी मी फक्त मीठ घातलं होतं आणि डाळीला छान असं रवीच्या साहाय्याने गरगटून 1 ग्लास पाणी घातलं होतं. तर मंडळी, हा ब्लॉग कसा वाटला? मी विजया चराटे चॅनलवर खूपदा ही रेसिपी शेअर केली. या बाफला बाटीला तुम्ही छान असं चौकोनी कट करायचं, म्हणजे त्या उंड्याला 4 भागात कट करून गरम गरम तेलामध्ये तुम्ही तळून घ्यायचं आणि आरामात 2 दिवस टिकतात आणि सकाळी चहासोबत तर एकदम उत्तम लागतात. तर आम्ही थोडंसं अर्धे कच्चे म्हणजेच वाफलेलं खाल्लो आणि दुपारून 3 वाजता वेदांत स्कूलवरून आल्यानंतर थोडंसं तळून पण घेतलं होतं आणि तळलेलं आम्ही नेक्स्ट डे पण सकाळी खाल्लं होतं आणि खूप टेस्टी लागतात. आणि मुलं काय करतात, येता जाता खेळता खेळता ते एक बाटीचा तुकडा घेतात आणि खातात. त्यामुळं मुलांचं देखील पोट भरतं आणि हेल्दी आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा मंडळी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टनी मी ह्या चॅनलला देखील एका विशिष्ट उंचीपर्यंत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न नक्की करेन. बाय. धन्यवाद. श्री स्वामी.